ये रे घना असा बेभान हवारा रिमझिम पाऊस पडे सारखा. नमस्कार. मस्तपैकी पावसाचा रंग आता चढू लागलाय बरं का. मस्त संततधार पावसाची झडी लागलेली आहे आणि मग आपल्याला भजे आणि चहा यांची आठवण येणार नाही असा खवय्याच नाही बरं का. इथे आपण मस्तपैकी आज बटाटा भजी बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती मस्तपैकी क्रिस्पी आणि अजिबात तेलकट नसलेली बटाटा भजी कशी बनवायची याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण रेसिपी परफेक्ट होण्यासाठी छोट्या मोठ्या ट्रिक्स आणि टिप्स असतात बरं का. आणि त्या जर का आपण मिस केल्या तर तो पदार्थ आपला व्यवस्थित जमत नाही. एवढ्यासाठी मी दीपालीचा संपूर्ण अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो, म्हणजे तुमच्यासुद्धा रेसिपीज अगदी मजेदार होतील बरं का. आता इथे आपण 2 मध्यम आकाराचे बटाटे अशा पद्धतीने वेफर्स किसण्याचे आपल्या स्लायसर्सने असे त्याचे स्लाइस तयार करून घेतलेले आहेत. मध्यम जाडीचे आपण वेफर्स त्याचे तयार करून घेतलेले आहेत किंवा तो बटाटा किसून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता त्याला 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून काढायचं आहे. बटाट्यावरचा स्टार्च आपल्याला काढून घ्यायचा आहे बरं का. आणि पुढची ट्रिक तुम्हाला सांगतो, एका पसरटच्या भांड्यामध्ये आपण डाळीचं पीठ घेतलं आहे बरं का. त्याचं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये 2 चिमूट आपण हिंग घातला आहे, चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे. यामध्ये आपण मस्तपैकी हिरव्या मिरचीचा जाडसर भरडा आपण घालायचा आहे बरं का. तो सुद्धा आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. इथे आपण साधारणपणे 2 चमचे इतका आपण भरडा त्यामध्ये घातलेला आहे. आणि त्यामध्ये आपण हे व्यवस्थित निथळून घेतलेले बटाट्याचे सगळे काप, हे सगळे चिप्स आपण त्यामध्ये घालायचे आहेत कोरड्या पिठामध्ये. आणि आपलं हे कोरडं पीठ आपण सुरुवातीला त्या बटाट्याच्या ओलाव्यानुसार आपण त्याला कोट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरं, याच्यामध्ये आपण एक मोठी चिमटी भरून खाण्याचा सोडा सुद्धा घातला आहे बरं का. त्या सोड्यामुळे याला मस्तपैकी असा क्रिस्पीनेस येणार आहे. त्यामुळे आता आपण हा सगळा मिक्सिंगचा कार्यक्रम करून घेत आहोत. तुम्ही बघू शकता हे सगळं पीठ आपण कालवून घेत आहोत. आणि आता ह्या स्टेजला आपण थोडं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मस्तपैकी याला अगदी अशी पेस्ट तयार होऊन सगळ्या बटाट्यांच्या कापांना ते असं मस्त कोट होईल इतपत आपण पाणी त्यामध्ये घालायचं आहे. बरं, ही संपूर्ण प्रक्रिया आपण अगदी हलक्या हाताने करायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित करता यावं यासाठी आपण अगदी पसरटचं असं भांडं घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात आता आपण पाणी घातल्यानंतर याची मस्त अशी फाईन मस्त पेस्ट तयार झाली आहे आणि ते सगळे बटाट्याच्या कापांना असं मस्त छान कोट झालेलं आहे. इकडे आपण आता गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलं आहे. ते छान गरम झाल्यानंतर एक एक काप आपण असा कोट झालेला अलगद तेलामध्ये सोडायचा आहे. तुम्ही बघू शकतात हाताच्या मदतीने एक एक काप आपण बटाट्याचा मस्तपैकी कोट झालेला या पिठामध्ये तेलामध्ये सोडायचा आहे. तेल मस्त गरम असलं पाहिजे बरं का. तुम्ही बघत आहात बटाट्याचे काप घालताना मात्र आपण गॅसची फ्लेम कमी करायची. ऑलरेडी गरम असलेल्या तेलामध्ये आपण हे सगळं सोडायचं आहे. आणि मग नंतर संपूर्ण बटाट्याचे काप आपण तेलामध्ये घालून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि मस्तपैकी 2 मिनिटं एका बाजूने 2 मिनिटं दुसऱ्या बाजूने असं पलटी करून मस्त खरपूस होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपण छान बटाट्याचे भजे आपण मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत बरं का. तुम्ही बघू शकता सोनेरी रंगावरती छान ते तळले जातील तोपर्यंत आपण त्याला क्रिस्प होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत. हा काय ते बटाटा भजी आणि काय तो बाहेर संततधार पाऊस, मस्तपैकी वाफाळलेला चहा. आता हा सगळा बेत तुम्ही सुद्धा नक्की करणार मला माहिती आहे. त्यामुळे रेसिपी तुम्ही व्यवस्थित बघा आणि तुमची सुद्धा बटाट्याची भजी अशीच अफलातून झाली पाहिजे बरं का. बरं, त्यापूर्वी त्याहूनही महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा बरं का. आणि तुमच्या मित्र आपतेष्टांमध्ये ह्या अशा मजेदार रेसिपीज शेअर सुद्धा जरूर करा. शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला बटाट्याचा भजा व्यवस्थित अगदी त्याचा क्रिस्पीनेस आणि तो तोडून सुद्धा दाखवणार आहे बरं का. त्याचा टेक्स्चर सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे तो किती मजेदार झालेला आहे आणि तसाच तुमचा सुद्धा झाला पाहिजे. आपला पहिला घाण भज्यांचा तयार सुद्धा झाला आहे बरं का. त्याला आपण मस्तपैकी प्लेटमध्ये काढूया. मी तुम्हाला त्याचा टेक्स्चर आणि त्याचा आवाज सुद्धा ऐकवायचा प्रयत्न करतो. तुम्ही बघा इथे मस्तपैकी सोनेरी रंगावरती आपण हे भजे छान डीप फ्राय करून घेतले आहेत. तुम्हाला भज्यांचा कुरकुरीत खणखणीत आवाज आला असावा मला वाटतं आणि तेच सगळं काही सांगत असेल. इतके मजेदार भजे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. इथे आपण त्याला आता तोडून बघूया. आतमधून तुम्हाला बटाटा असलेला तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याचं वरचं कोटिंग आणि आतमधलं बटाटा असा अगदी स्पष्ट दिसत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मोदीकर रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर. आता पुढचे घाण आपण पटापट तळून घेऊया, कारण की आता इतर मेंबरसुद्धा लगेच त्याकडे धाव घेणार आहेत. त्यामुळे थोडी घाईच होणार आहे बरं का. चला आता आम्ही पटापट हे भजे तयार करून घेतो. आशा करतो हा संपूर्ण पावसाळा तुम्हा सगळ्यांना सुरक्षित आणि आनंददायी जावो.